महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अशा ऑपरेशनची जोरदार चर्चा सुरू आहे ज्याने थेट देशाच्या राजधानीत भूकंप घडवून आणलाय। या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन टायगर। लोकसभेचे निकाल लागून महिनाही झाला नाही तोच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा सुरुंग लागलाय। ठाकरेंच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी स्वतंत्र मार्ग निवडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याची तयारी केल्याची चर्चा आहे। त्यामुळे उभाठाचे खासदार संजय राऊत प्रचंड आक्रमक झालेत। कोणी खासदार इकडे तिकडे गेला तर त्याला थेट तुडवा असे बाळासाहेबांचे आदेश होते असं सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना एक प्रकारे चिथावणी दिली आहे। पण शिवसेनेत आता खरोखरच रस्त्यावर उतरून राडा करणारे कार्यकर्ते उरले आहेत का, की शिवसेनेची ही आक्रमकता फक्त कॅमेऱ्यापुरती आणि पत्रकार परिषदेपुरतीच मर्यादित राहिली आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण खेळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संजय राऊतांना फोन करून सभा घेण्याची जी तयारी दर्शवली आहे त्यामागे पवारांची नेमकी काय खेळी आहे? शरद पवार खरोखरच ठाकरेंना मदत करतायत की पाहुण्याच्या खाटीने साप मारण्याचा त्यांचा हा जुनाच राजकीय डाव ते खेळतायत? हे सगळं आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली नवी दिल्लीतील एका वादळी पत्रकार परिषदेने। शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सर्व खासदारांसाठी एक व्हीप म्हणजे पक्षादेश जारी केला होता। ही बैठक या खासदारांची लिटमस टेस्ट होती। पण या बैठकीच्या आधीच खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिल्लीत माध्यम डोक्यावर घेतली। संजय राऊतांचा संताप अनावर झाला। ते थेट म्हणाले की आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे। तुम्हाला वाटतं एकदा तोडून दाखवलं, आता पुन्हा तोडून दाखवा। तुम्हाला रस्त्यावर तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही। पैशांची मस्ती आली आहे का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देत आहे? आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जाऊ, पण तुम्हाला धडा शिकवूनच जाऊ। पण याहूनही पुढे जाऊन अरविंद सावंत यांनी थेट बाळासाहेबांच्या एका जुन्या आदेशाची आठवण करून दिली। सावंत म्हणाले की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढे जर एखादा खासदार किंवा आमदार फुटला तर त्याला बेलाशक रस्त्यात तुडवा। कायदेशीर गोष्टींची पर्वा करू नका, त्याला रस्त्यात तुडवा। आणि नेमका हा तुडवा शब्द पकडत संजय राऊतांनी पत्रकार परिषद संपवली। पण इथेच खरा प्रश्न पडतो, आजची शिवसेना 2022 सारखीच हतबल झाली आहे का? तेव्हा 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, तेव्हाही रस्त्यावर उतरू, तुडवू अशाच धमक्या दिल्या गेल्या होत्या। पण प्रत्यक्षात रस्त्यावर तसा मोठा उद्रेक दिसलाच नाही। मग आज पक्षात खरोखरच राडा करणारे कार्यकर्ते शिल्लक आहेत का, की ही केवळ फुटीर खासदारांना घाबरवण्याची पोकळ धमकी आहे असा प्रश्न उपस्थित होतो। या बंडखोरीच्या नाट्यातली सर्वात मोठी आणि पडद्यामागची घडामोड म्हणजे शरद पवारांची एंट्री। संजय राऊतांनी सांगितलं की या परिस्थितीवर शरद पवारांशी त्यांची चर्चा झाली आणि पवार साहेबांनी फोन करून सांगितलं की जो कोणी बेईमानी करेल त्याला सोडायचं नाही। मी स्वतः तुमच्या सोबत त्यांच्या मतदारसंघात येऊन सभा घेण्यास तयार आहे। आता राजकीय विश्लेषकांच्या मते पवारांच्या या भूमिकेमागे अत्यंत सूक्ष्म आणि खोल राजकीय खेळ दडलेला आहे। विचार करा, शिवसेना ठाकरे गटात फूट पडतीये, मग शरद पवारांना एवढी काळजी का? याचं कारण उघड आहे। शिवसेनेतील ही फूट पाहून आपल्याही पक्षात अशीच फूट पडू शकते याची भीती पवारांना वाटत असावी। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांचेही खासदार निवडून आले आहेत। उद्या अजित पवार गट किंवा भाजपने पवारांच्या खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला तर काय? म्हणूनच आपल्या खासदारांना एक कडक इशारा देण्यासाठी आणि जर कोणी फुटला तर महाविकास आघाडी एकत्र येऊन त्याचा कसा राजकीय गेम करू शकते हे दाखवण्यासाठी पवारांनी ही आघाडी घेतली। दुसरीकडे शरद पवार हे पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याचा प्रयत्न करतात असंही दिसतंय। म्हणजे मैदानात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक होणार, राडा शिवसैनिक करणार, केसेस शिवसैनिकांवर होणार, पण त्याचा राजकीय फायदा मात्र महाविकास आघाडीला मजबूत करण्यासाठी होणार। कारण शिवसेना आक्रमक राहिली तरच भाजप आणि शिंदे गटाला शह देता येईल हे पवारांना पक्क ठाऊक आहे। शिवाय ते त्यातून स्वतःचे 8 खासदार आणि आमदारांना एक प्रकारे इशारा देत आहेत असं यातून दिसतंय। ज्या 6 खासदारांची नावं शिंदे गटाच्या वाटेवर म्हणून घेतली जात आहेत त्यात 2 नावं सर्वात महत्त्वाची आहेत। परभणीचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। बाकीच्या मतदारसंघांचं काही असो, पण परभणी आणि धाराशिव हे 2 असे जिल्हे आहेत जिथे शिवसैनिक आजही कमालीचे कट्टर आणि आक्रमक आहेत। तिथे आजही जुनी राडा करणारी आणि बाळासाहेबांच्या विचारांवर रक्ताचं पाणी करणारी शिवसेना जिवंत आहे। म्हणूनच या 2 खासदारांच्या बंडखोरीच्या वृत्ताने तिथे ग्राउंडवर प्रचंड खळबळ उडाली आहे। धाराशिवमध्ये तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झालेत। उद्धव ठाकरेंनी ओमराजेंना संकट काळात साथ दिली, त्यांना आधी आमदार आणि आता सलग 2दा खासदार केलं। एवढं भरभरून देऊ नये, जर ते गद्दारी करत असतील तर ते सहन केलं जाणार नाही अशी भूमिका स्थानिक शिवसैनिकांनी घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी थेट माध्यमांसमोर येऊन इशारा दिलाय की ओमराजे निंबाळकर यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर ते जिल्ह्यात जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला शेण फासू। पण दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी अजूनही पत्ता उघड केलेला नाही। ते सध्या पुण्यात आहेत आणि त्यांनी सांगितले की माझ्यासाठी सध्या राजकीय निर्णयापेक्षा माझ्या वडिलांची म्हणजेच पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल घेण्यासाठी महत्त्वाची अशी प्रक्रिया सुरू आहे।
हा निकाल लागल्यावरच मी माझी अधिकृत भूमिका मांडेन. त्यामुळे धाराशिवमध्ये सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. जर ओमराजेंनी शिंदेंचा हात धरला तर धाराशिवमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन मोठा राडा होण्याची 100% शक्यता आहे. तशीच परिस्थिती परभणीची आहे. खासदार संजय जाधव हे परभणीत प्रचंड लोकप्रिय आहेत आणि तिथला शिवसैनिक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. पण ते जर उद्धव ठाकरेंना सोडून गेले तर तिथला कट्टर शिवसैनिक हा धक्का पचवू शकणार नाही. परभणी हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला आहे. तिथे जर बंडखोरी झाली तर कार्यकर्त्यांमधील अंतर्गत संघर्ष रस्त्यावर येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे परभणीतही या खासदारांच्या घरावर किंवा कार्यालयांवर मोर्चे निघणं, तोडफोड होणं किंवा राडे होणं अजिबात नाकारता येत नाही. असाच प्रकार हिंगोलीच्या बाबतीत देखील घडू शकतो. इथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही मोठा फटका बसू शकतो. तिथे जर अयोध्या पौळ यांच्यासारख्या आक्रमक महिलांनी बंडू जाधव आणि नागेश पाटील यांना थेट फोडून काढण्याची भाषा बोलून दाखवली आहे. अर्थात या मतदारसंघात शिंदे सेनेची ताकद मोठी आहे, त्यामुळे इथे दोन्ही गट एकमेकांशी भिडू शकतात असं वातावरण आहे. बाकी मुंबईचे संजय दिना पाटील, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख या तिघांनाही थोड्याफार प्रमाणात उद्रेकाचा सामना करावा लागू शकतो. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात 3 मोठ्या गोष्टी घडू शकतात. पहिली शक्यता त्याची अशी आहे की कायदेशीर लढाई आणि अपात्रतेची टांगती तलवार. ठाकरे गटाचा दावा आहे की शिंदे गटाकडे आवश्यक असणारं 2/3 बहुमत अजूनही नाहीये. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा कोर्टात आणि लोकसभा अध्यक्षांच्या दालनात गाजणार आहे. दुसरी शक्यता अशी आहे की शरद पवार आणि ठाकरेंच्या संयुक्त सभांचा धडाका. जर हे खासदार खरोखरच फुटले तर शरद पवारांच्या रणनीतीनुसार महाविकास आघाडी या खासदारांच्या मतदारसंघात महाप्रचंड सभा घेईल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीची मोठी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. आणि तिसरी सर्वात मोठी शक्यता म्हणजे रस्त्यावरील संघर्ष आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिलेल्या तुडवा या इशाऱ्यामुळे कार्यकर्ते चार्ज झालेत. धाराशिव, परभणी, हिंगोली सारख्या संवेदनशील जिल्ह्यात जर बंडखोर खासदार फिरले तर त्यांच्या गाड्या अडवणं, काळे झेंडे दाखवणं आणि दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी होणं अशा घटना घडू शकतात. म्हणजेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राडा संस्कृती जिवंत होण्याची दाट शक्यता आहे. ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा अस्तित्वाच्या लढाईवर येऊन ठेपलंय. उद्धव ठाकरेंसाठी हा अस्तित्वाचा खेळ आहे, तर शरद पवारांसाठी आपल्या सहकार्याला सोबत घेऊन स्वतःचा गड सुरक्षित ठेवण्याची खेळी. आता परभणीचे संजय जाधव आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि इतर सगळेच खासदार नेमका काय निर्णय घेतात यावरच महाराष्ट्राची पुढची वाटचाल अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेत खरोखरच राडा करणारे कार्यकर्ते उरले आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.